टेक्नॉलॉजीतले विजनरी असं आनंद यांचं वर्णन करता येईल. 1990 साली त्यांनी पर्सिस्टंट या कंपनीची स्थापना केली. आज पर्सिस्टंट ही सॉफ्टवेअर क्षेत्रातील जागतिक पटलावरील महत्त्वाची कंपनी झाली आहे आणि त्यासाठी त्यांना जागतिक पातळीवरील अनेकाविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अनेक संस्थांवर महत्त्वाच्या पदांवर आनंद यांनी काम केलं. आनंद, तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शाळा कुठे झाली? माझं शाळा शिक्षण सगळं भोपाळमध्ये झालं. आज माझे वडील पण इथे आलेले आहेत आणि ते BHELमध्ये काम करायचे आणि मी तिथे भोपाळला टाउनशिपमध्ये होतो. त्यामुळे मी मराठीत ॲक्च्युली शाळेत कधीच शिकलो नाही, पण आमच्या घरी मराठी बोलायचं वातावरण होतं, त्यामुळे थोडं. आणि आता मागची 35 वर्ष मी पुण्यात आहे. मी जेव्हा शाळेत होतो दॅट वुड बी इन द 70s. तर त्यावेळेस रशियन लोकांचे मीर पब्लिशर्स म्हणून त्यांचे पब्लिशर बऱ्यापैकी स्वस्त पुस्तकं तेव्हा असे एक्झिबिशनमध्ये यायचे, त्यांची बरेच ठिकाणी पुस्तकं यायचे. त्यातली मला 2 प्रकारचे माझ्याकडे तेव्हा मी मोस्टली सायन्स आणि असेच वाचत असते, तेव्हा मी एक फिगर्स फॉर फन आणि फिजिक्स फॉर एंटरटेनमेंट अशी 2 पुस्तकं मी खूप म्हणजे एंड टू एंड अशी खूप चांगली वाचली होती. एक या पर्लमन म्हणून तो ऑथर आहे आणि त्यांनी लिहिलेली ही पुस्तकं होती. आणि तेव्हा कसं होतं, रशियन पुस्तकं चांगल्या क्वालिटीची प्रिंट असायचं आणि इंग्लिश पुस्तकं होती आणि बऱ्यापैकी स्वस्त मिळायची ती. आणि माझ्याकडे बरीच होती, पण सगळीच वाचली नाही असं म्हणेन, पण ही 2 पुस्तकं मी खूप डिटेलमध्ये वाचली होती. तुम्ही भोपाळमध्ये शिकलात, त्यानंतर IITमध्ये IIT खरगपूरला तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन केलं, इंजिनिअरिंग केलं. त्यानंतर तुम्ही इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये गेलात आणि तिथं तुमचं PG झालं, PhD झालं, म्हणजे तिथं बऱ्यापैकी 4, 5, 6 वर्ष गेली. तो काळ कसा होता अगोदर, मग त्यानंतर आपण तिथली पुस्तकं बघूयात. काय बदल वाटला अगोदर तिथं शिकण्यामध्ये? मी जेव्हा ब्लूमिंग्टनला गेलो इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये, तिथे इंजिनिअरिंग ॲक्च्युली डिपार्टमेंटच नव्हतं. ते आमचं कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट फिलॉसॉफी मॅथ्स बरोबर होतं. आणि त्या स्टेटमध्ये त्यांनी काय केलं की इंजिनिअरिंग सगळं पर्डूमध्ये आणि नॉन इंजिनिअरिंग काइंड ऑफ थिंग्स आर इन ब्लूमिंग्टन. सो आमच्याकडे आर्ट्स, म्युझिक, त्यानंतर फिलॉसॉफी, लॉजिक आणि असे विषय जास्ती होते. त्यामुळे कसं होतं की आणि ग्रॅज्युएट स्टुडंट्स जे असतात ते बरेच ग्रॅज्युएट स्टुडंट्स होते. तेव्हा इंडियन्स खूप नसायचे, तेव्हा कमी होते, पण असायचे म्हणजे 100-1 इंडियन आणि 4-5 हजार बाकीचे ग्रॅज्युएट स्टुडंट्स कॅटेगरीमध्ये. तर ते सगळ्या डिपार्टमेंटचे लोक होते, फिलॉसॉफी, म्युझिक असे वगैरे. तर त्यामुळे बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या आणि ते लोक थोडे वेगळ्या प्रकारची पुस्तकं. आपल्याकडे कसं होतं ना, IITमध्ये खूपच 1 डायमेन्शनल आमचं थिंकिंग होतं. कसं होतं की दरवर्षी एक ह्युमॅनिटीजचा विषय असायचा आणि तो म्हणजे असा की ठीक आहे त्याला काही करायला लागणार नाही म्हणून एक असा ठेवलेला, म्हणजे तो म्हणजे सगळ्यांनी पास होणार आहे आणि अभ्यास केला नाही केला त्यांनी काही फरक पडणार नाही, त्यामुळे काही शिकवत नव्हते, असं काही फार आम्ही त्याच्यावर कोणी विचार करत नव्हतो. त्यामुळे सगळं खूपच 1 डायमेन्शनल. त्याचा काय फायदा आहे असा प्रश्न आम्ही खूप विचारत होतो. तो इंडियानामध्ये गेल्यावरती तो थोडा माझा विचार बराच बदलला, कारण तिथे मला बऱ्याच प्रकारची लोकं जे फिलॉसॉफी किंवा आणि जी अमेरिकन विद्यार्थी होती ते लोकांचं जे रीडिंग होतं ना तेव्हा त्यांचं खूपच ब्रॉड आणि डेप्थमध्ये रीडिंग त्यांचं झालेलं होतं. त्यामुळे असं लक्षात आलं की ठीक आहे, म्हणजे माझे जे विषय आहेत त्याच्यात आम्ही म्हणजे मॅनेज करू शकतो, पण थोडंसं त्याच्या पुढे काही बोलायचं जरी झालं तरी ते रेफरन्सेस जे ते लोक देत होते त्या लेवलचे रेफरन्सेस आपण देऊ शकत नव्हतो, कारण तसा काहीच अभ्यास केला नव्हता. मग तिथे थोड्याफार वेगळ्या गोष्टी वाचायला मिळाल्या आणि तिथे आमच्या डिपार्टमेंटमध्ये आणि जनरली लॉजिक, फिलॉसॉफी अशी सगळे बरीच लोकं दिग्गज होती. त्यामुळे तिथे पण म्हणजे त्यावेळेस याच्यामधनं सांगतो की आमच्याकडे एक डगलस हॉफस्टॅडर म्हणून प्रोफेसर होते. त्यांनी एक गोडेल अशर बाक म्हणून पुस्तक लिहिलं होतं. खूपच चांगलं पुस्तक होतं. त्यांना पुलित्झर प्राईज वगैरे, ब्रुकर वगैरे असे मिळाले होते. तर ते पण एक चांगलं होतं. त्यानंतर आमच्याकडे एक रेमंड स्मल्यन म्हणून होते, ते लॉजिशियन आहे. त्यांची 2 पुस्तकं, म्हणजे एक त्यांचं पुस्तक होतं व्हॉट इज द नेम ऑफ द बुक, त्या पुस्तकाचंच नाव व्हॉट इज द नेम, आणि दुसरं होतं द बुक नीड्स नो टायटल, आणि मग ते त्याच्यावरनं लॉजिक आणि बरेच काय काय सांगायचे. असे बरेचशी पुस्तकं तिथे वाचायला मिळाली. आणि मी जेव्हा तिथे राहत होतो तेव्हा आम्ही एका अपार्टमेंटमध्ये 2 अपार्टमेंट घेतले होते. 4 जण होतो. त्यातला एक बिझनेस स्कूलचा होता, एक केमिस्ट्री होता, एक स्टॅटिस्टिक्स होता, सगळ्या वेगळ्या विषयाच्या. त्यातले ते लोक बरीच वेगळी पुस्तकं वाचत होती. त्यामुळे थोडासा एक्सपोजर थोडा जास्ती मिळाला त्यावेळेस. या युगामध्ये वाचन हे फक्त
फॉर्मॅटसुद्धा वेगळे आहेत. पुस्तक आहे, काहीतरी ब्लॉग्स आहेत, काहीतरी पोस्ट्स आहेत, काहीतरी ट्वीट्स आहेत, राईट? वाचनसुद्धा पहा ना कसं कसं होतं. हे कसं पाहता तुम्ही, किंवा हे पुढे कसं होईल असं वाटतं तुम्हाला? मी पॉडकास्ट कंटिन्युअसली बरेच ऐकतो. माझ्याकडे 2-4 खूप उदाहरणं सगळे. द्याल तुम्ही, कुठले पॉडकास्ट ऐकतात? लेक्स फ्रीडमन हां, आहेत, लेक्स फ्रीडमन. द्वारकेश आहे, ते लोकांचे आहेत. त्यानंतर एक टेक मी होम, राईड मी होम म्हणून आहे, मॉर्निंग ब्रू म्हणून आहेत. असे बरेच आहेत. माझ्याकडे जवळपास 100-150 पॉडकास्टची फॉलो आहे. ते फॉलोमधनं ते येत राहतात, नवीन कुठलं आलं दुसरं तर मला इंटरेस्टिंग वाटलं तर मी ऐकतो. आणि ते पण फास्ट स्पीडमध्ये ऐकतो. आणि मग त्याच्यातनं काय इंटरेस्टिंग वाटलं तर मग ते पुस्तक, कसं आहे, मला असं वाटतं की पुस्तक घेणं कशासाठी महत्त्वाचं आहे की ते आपण ऑथरला एनकरेज करतो आहे. लेखनाच्या नव्या दिशा या चर्चासत्रात ज्येष्ठ नाटककार अभिराम भडकमकर, लेखक व दिग्दर्शक ऋषिकेश गुप्ते आणि कादंबरीकार नितीन थोरात यांच्याशी रोहित पवार यांनी संवाद साधला. आपल्या भारताला लिखाणाची परंपरा तशी प्राचीन आहे आणि काळाचा पडदा जसा जसा पुढं सरकला तसं तसं त्या त्या काळातल्या लेखकांनी वाचकांसमोर ते जग उभं केलं. आजचा काळ मात्र थोडासा स्थित्यंतराचा आहे. तंत्रज्ञानानं हे जग पूर्ण भरून गेलं आहे. आजकाल AI म्हणलं की लगेचच सगळी क्षेत्र त्याच्यामध्ये यायला लागली आहेत आणि चर्चा घडू लागल्यात की आता लेखकांना AI रिप्लेस करेल का? लेखकांच्याच नाही तर वाचकांच्या मनातही असेच अनेक प्रश्न आहेत आणि अशाच प्रश्नांबद्दल चर्चा करायला आज अभिरामजी आहेत, ऋषिकेशजी आहेत आणि नितीनजी थोरात आहेत. सध्या लोक विविध विषयांवर वाचन करत आहेत, पण वाचनाचं वातावरण कमी झालं आहे असं मत भडकमकर यांनी यावेळी मांडलं. मुळात एक चांगली गोष्ट अशी आहे की अजूनही मी वाचतो आणि भरपूर वाचतो. वाचन हा छंद म्हणून त्याची सुरुवात झाली आणि आजही तो तसाच आहे आणि तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचं माझं वाचन सुरू असतं. मला फक्त त्या आणि आजच्या काळामधला जर बदल काही असेल तर 2 महत्त्वाचे बदल मला असं दिसतात की त्यावेळेला वाचनाचं वातावरण खूप होतं. म्हणजे 2 माणसं एकमेकांना भेटल्यानंतर सामान्य परिस्थितीमध्ये सुद्धा नवीन काय वाचतोय, नवीन पुस्तक वाचलंस का, याची जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायची त्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे की काय असं मला वाटतं. आणि त्यावेळेला कदाचित दूरदर्शन नसल्यामुळे, कारण माझ्या लहानपणी दूरदर्शन नव्हता, सिनेमेसुद्धा वर्षातनं एकदा किंवा 2 सिनेमे पाहायला मिळायचे. अशा वातावरणामध्ये मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांनी येणं भेटणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चालायचं की तो समाजाच्या जगण्याचा एक भाग होता. संध्याकाळी कुठल्या ना कुठल्या तरी साहित्यिक किंवा वैचारिक कार्यक्रमाला जाणं हा जीवनाचा एक भाग बनला होता. किमान सुशिक्षित माणसांच्या बाबतीत तरी तो निश्चित होता. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते वातावरण जे आहे ते आज तेवढं लेखकाला मिळतं आहे का? व्याख्यानमाला आहेत पण लोकांची उपस्थिती फारशी नाही, हे तर सगळीकडेच आपल्याला दिसतं. म्हणून मला असं वाटतं की वाचनाचा काळ त्यावेळेचा जो होता त्यावेळेला एक वातावरण होतं. वर्तमानपत्रांमधनं सुद्धा समीक्षा ज्या यायच्या त्या पानपान भरून असायच्या. म्हणजे एकेका पुस्तकाच्या मासिकामध्ये किंवा साप्ताहिका पाक्षिकामध्ये 8-8, 10-10 पानी समीक्षा वाचलेल्या आहेत. आज समीक्षेची जागाही इतकी कमी होऊन गेलेली आहे की मला असं वाटतं की लोक भरपूर वाचत आहेत, वाचक कमी झालेत असं मला वाटत नाही. पण वाचनाचं हे जे सगळं वातावरण आहे ना ते कुठेतरी कमी झालं आहे की काय, त्याच्यावर परिणाम झाला आहे की काय असं मला वाटतं. लेखनात आणि चित्रपटात भीती दाखवताना साधन सामग्री वेगळी असते. भीती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात येत असते. जसा रंगांचा वर्णपट असतो तसा भीतीचाही रंगपट असतो असं गुप्ते यांनी सांगितलं. लिखाण करताना तुम्हाला भीती तयार करताना शब्दांचं, तुमचं जे काही तुमचं नरेशन आहे त्याचा वापर करायला लागतो. पडद्यावर ते उतरवताना वेगळी माध्यमं असतात. त्यात तुम्हाला तंत्राची माहिती हवी असते, कॅमेऱ्याची माहिती हवी असते, तुम्हाला लाईट्सची माहिती हवी असते, तुम्हाला ध्वनी, तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक, अशा अनेक गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असते. आणि त्यामुळे ही दोन्ही वेगळीच माध्यमं आहेत. त्यामुळे
त्यावर भीती ही कागदावर उतरवणं आणि पडद्यावर उतरवणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुळात भीतीचं तुम्हाला आकर्षण आहे की नाही, आणि मला मुळात काय वाटतं की भीती काय, किंवा म्हणजे आपण इतक्या चटकन गोष्टी कॅटेगराईज करतो. म्हणजे काय तर भीती, मग काय तर विनोदी लेखक, भयकथा लेखक, विनोदी लेखक, रहस्य लेखक. बाकीचे लेखक काय करतात, म्हणजे भीती ही आपल्या इतक्या सकाळची सुरुवात तुमची भीतीने होते. तुम्ही वेळेत उठताय की नाही, ऑफिसला जात असाल तर ऑफिसला पोचताय की नाही, खरं हे भीतीच आहे. मी आता इकडे सकाळी निघालो, मला भीती 11:30ला बोलवले, अरे तू येईल की नाही पोचायचं वेळेत, मी जाईन की नाही, कार्यक्रम कधी होणार, मला आता परत 2:30 वाजता एके ठिकाणी पोचायचं. तर भीती ही वेगवेगळ्या माध्यमांची आहे. आपल्याला भीती म्हणजे फक्त भूत बरोबर. असं वाटतं, तर ती भीती नाही आहे. विनोद म्हणजे काय, आता तुम्ही हसताय, हा विनोदच आहे ना. हसताय म्हणजे विनोद, म्हणजे आपण खूप जनरलाइज करतो गोष्टी. विनोद म्हणजे काय, फक्त पु ल देशपांडेंनी, आपण म्हणतो पु ल देशपांडे विनोदी लेखक, ते तेवढ्यापुरते विनोदी लेखक, तेवढ्यापुरतं आपल्याला त्यांना कॅटेगराईज करता येत नाही. आणि अनेकांनी त्यांच्या लेखनात ते विनोद, ती भीती जी आहे ती आहे, म्हणजे तशी आहे. भीती म्हणजे त्या खूप भीतीचा कॅनव्हास खूप वेगळा आहे. जसा रंगांचा वर्णपट असतो ना, पांढऱ्या रंगापासून पुढपर्यंत वेगवेगळे रंग तयार होतात, तसा भीतीचा वर्णपट आहे. तो एक छोट्या स्केलपासून ती भीती जी आहे ती वेगवेगळ्या स्केलपर्यंत वाढत जाते. नव्या पिढीचा वाचनाचा वेग वाढला आहे, त्यामुळे लेखकांकडून पुस्तकं वेगानं येत आहेत, असं लेखक नितीन थोरात म्हणाले. या पिढीचा वेगच वाढलेला आहे, बरोबर. हे 4 तासाचे सिनेमे पाहत होते किंवा अगदी ते आता 2020वर आलेले आहेत, ज्या मॅच पाहत होते, त्यांचाही वेग वाढलेला आहे. आणि अशा वेळी लेखकाकडं ते कसं बसावं लागतं की तुमची गोष्टच मुळात एवढी वेगवान असावी की त्या पिढीने एकदा पुस्तक हातामध्ये घेतलं तर ते शेवटपर्यंत ते पोचतातच. तर तसं ते कंटेंट असेल, ते एकाच लेखकाचं जर 2 महिन्यांनी जरी पुस्तक आलं तरी सुद्धा त्याला वाचक मिळतो आणि तेवढ्याच स्पीडने ते वाचलंही जातं, तेवढ्या स्पीडने त्याचा खपही होतो. मी स्वतःचंच उदाहरण देईल की आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये 1 लाख पुस्तकं विकलेली आहेत. तर तो अनुभव आलाय, म्हणून या दोघांच्या आधी माईक मी हातामध्ये घेतला की मला सांगायला हे आवडेल की आजची पिढी, आपण काय होतं ना, आपण वाचन कमी झालंय वगैरे म्हणत राहतो, तसं झालेलं नाही आहे. वाचन पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. म्हणजे आपण 2000 सालाच्या आधी मला चुलीवरची भाकरी आवडत होती, आता 2020 नंतर पुन्हा आवडायला लागली आहे. 2000 सालाच्या आधी मला बैलगाडीवर बसायला आवडत होतं, आता पुन्हा आवडायला लागलं आहे. 2000 सालच्या आधी मला शेतात बसायला आवडत होतं, फिरायला, आता पुन्हा. मधले जे 20 वर्ष होते ना, ते थोडेसे वाचन कमी झालं वगैरे, आता पुन्हा त्या स्पीडने वाचनही वाढतंय, पुस्तकही येत आहेत आणि नवी लोक वाचतायत सुद्धा. मराठी साहित्यातील बदलती पुरुष प्रतिमा या वेगळ्या विषयावरील चर्चासत्रात लेखिका वंदना बोकील कुलकर्णी, प्रकाशक अभिषेक जाखडे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी सहभागी झाले होते. वर्षा पवार तावडे यांनी या तिघांशी संवाद साधला. आताची पुरुष प्रतिमा ही कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणारी आहे, असं वंदना बोकील कुलकर्णी यांनी सांगितलं. पारंपरिक पुरुष प्रतिमेचा विचार केला तर फार जुन्या काळापर्यंत नको जायला. आधुनिक मराठी साहित्याची सुरुवात झाली त्याला साधारणपणे 1850 पासून असं आपण मानतो. कथा, कादंबरी, नवी कविता असं सगळं लिहिलं जाऊ लागलं. आणि मग मुख्यतः पुरुष प्रतिमेचा विचार जेव्हा आपल्या मनासमोर येतो तेव्हा तो कथनात्मक साहित्यातून आणि नाटकासारख्या साहित्य प्रकारांमधून अधिक मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. कवितेमध्ये ते पुष्कळ वेळेला प्रतिमांकित असं असतं आणि त्यामुळे स्पष्टता तिथे थोडी कमी असते, ते धूसर असतं, तरल असतं. पण कथनात्मक साहित्य आणि नाटकासारखा दृकश्राव्य साहित्य प्रकार असं ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामधली मात्र पुरुष प्रतिमा कशी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती अत्यंत पारंपरिक अशा अर्थाने की पुरुष हा कुटुंबप्रमुख, कुटुंबाची सत्ता त्याच्याकडे एकवटलेली, तो जणू काही सूर्य आणि बाकीचे सगळेजण त्याच्याभोवती फिरणारे ग्रह उपग्रह, त्याची सोय, त्याचं सुख, त्याचं म्हणणं
या सगळ्या गोष्टींना अतिशय नकळत महत्त्व जसं आपल्या समाजव्यवस्थेत आणि कुटुंब व्यवस्थेमध्ये अजूनही दिसतं, तसंच ते स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या या साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालं असंही आपल्या लक्षामध्ये येतं. तुम्ही काहीही जुनं आठवून बघा, त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं. म्हणजे अगदी पहिली कादंबरी पण लक्षात कोण घेतो सारखी, की ज्याच्यामधल्या त्या विधवा यमूचं केशवपन करायचं की नाही ह्याच्यावरती खूप उहापोह होतो आणि मग शंकर मामनजी जे म्हणतात तेच घडतं. म्हणजे कितीही विरोध झाला, काही झालं तरी कुटुंबातल्या प्रमुख पुरुषाचं म्हणणं, त्याचा विचार हेच प्रभावीपणे तिथे प्रतिबिंबित झालं असं आपल्याला दिसतं. आणि त्याच पद्धतीने अनेक गोष्टी म्हणजे संगीत शारदासारखं नाटक असेल किंवा त्यानंतरचीही अनेक प्रकारच्या साहित्यकृतींमध्ये आपल्याला हे दिसतं. तर ह्याला मी पारंपरिक पुरुष प्रतिमा म्हणते. आजचा पुरुष नक्कीच बदलला आहे, मात्र आजच्या पुरुषाचं हळवेपण जेव्हा साहित्यातून उमटतं तेव्हा ते आपण कसं पाहतो हे महत्त्वाचं आहे, असं मत जाखडे यांनी मांडलं. साहित्य हे प्रतिबिंबत असतं समाजाचं. प्रश्न हा आहे की ते किती केंद्रस्थानी आहे. हे सगळे विषय जे घेतले जातात ते म्हणजे उदाहरणार्थ एखादी कथा आहे आणि त्याच्यातलं पात्र जे आहे ते हे सगळ्या जबाबदाऱ्या निभावतं, पण ते कथानकाचा फार महत्त्वाचा टप्पा असू शकत नाही, म्हणजे असेलच असं नाही. हा एक मला असं वाटतं की पुढची पायरी चढण्यासाठी हा एक दृष्टिकोन आपल्याला ठेवावा लागेल. जर आजचा पुरुष जर आपण बघितला की जो हळवा होतो, म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये अपयश जरी असलं तरी हळवे पण फार दिसत नव्हतं, जरी ते असेल समजा त्यावेळेच्या काळामध्ये किंवा त्यावेळेच्या पुरुषांमध्ये, तरी ते साहित्यात तितक्या प्रखरपणे उमटत होतं का हा एक प्रश्न आहे. आणि ते आता उमटत असताना त्या प्रतिमांकडे आपण कसं बघतो. म्हणजे ज्या वेळेला रॉजर फेडरर रडतो विम्बल्डन जिंकल्यानंतर, ते आपल्याला ग्रेट वाटतं. किंवा मगाचं जे आपण उदाहरण घेतलं की घरात काम करणारे पुरुष, किंवा जसं हाऊसवाईफ होते तसे काही जण आता होममेकरसुद्धा आहेत पुरुष. ह्या प्रतिमा किती आलेल्या आहेत साहित्यामध्ये, आणि त्या आल्या समजा तर त्याच्याकडे एक विशेषत्वाने बघितलं जातं. एक संवेदना व्यक्त करणारा भावनिक पुरुष हा दुबळा समजला जातो. तर हे कुठेतरी मला असं वाटतं की फार कॉन्ट्राडिक्टरी आहे. पुरुष बदलला आहे, पण चारचौघीसारखं 30-35 वर्षापूर्वीचं नाटक आजही ताजं वाटत असेल तर प्रश्न बदलले आहेत का असा विचार करायला हवा, अशी भूमिका अभिनेता विराजस कुलकर्णी यांनी मांडली. प्रायोगिक रंगभूमीचा प्रेक्षक हा तुमच्यासारखा असतो. तो कुठलाही कार्यक्रम, कुठलंही नाटक बघायला येताना हे गृहीतच धरून येतो की मला काहीतरी वेगळं बघायचं आहे, मला काहीतरी चॅलेंजिंग बघायचं आहे, काहीतरी मला यातनं मिळालं पाहिजे, नुसती गोष्ट नका सांगू, काहीतरी मला अजून सांगा. त्याच वेळेला आता पहिल्यांदा व्यावसायिकमध्ये जाताना ती एक आपल्याला भीती असते ना, आपल्याला साधारण व्यावसायिक नाटकांबद्दल विचार करताना. म्हणजे मगाशी आम्ही म्हणताना तेच म्हणलं की साहित्य म्हणल्यावर कदाचित व्यावसायिक नाटक आपल्या मनात येत नाही, त्याची संहिता ही साहित्यात बसेल का नाही आपल्याला चिंता वाटते. आणि त्याची गणितही वेगळी असतात. म्हणजे मला साहित्याचा हा बिझनेसला धरलेला हा एक जो भाग आहे त्याचा मी आत्ता प्रतिनिधित्व करतो असं मला वाटतं. कारण मी जे लिहिलं आहे आणि माझा प्रेक्षक जे बघणार आहे किंवा माझा वाचक जे वाचणार आहे त्याच्यामध्ये एक पैसे गोळा करा नावाची एक मोठी गोष्ट असते की आधी त्याला पटावं लागतं जो पैसे देणार आहे की हे लोकांना बघायला आवडेल. आणि मग ते त्याच्या हिशोबाने असतं की लोकांना लिहित चालतं, लोकांना लिहित चालतं. प्रेक्षक तुम्ही आहात, वाचक तुम्ही आहात, तुम्ही तयार आहात हे त्यांना कळत नाही आहे. त्यामुळेच ते लिहित असताना कुठेच हे सगळ्या प्रेशरमध्ये की आता मला माझ्या पिढीचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. चर्चासत्रांसाठी आलेल्या प्रेक्षकांनी विविध नामवंतांचे विचार ऐकायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशा कार्यक्रमांना पुन्हा पुन्हा यायला आपल्याला आवडेल अशा भावनाही अनेकांनी व्यक्त केल्या. हा जो एक साहित्य महोत्सव एका अर्थाने होतो आहे पुस्तक महोत्सवाच्या नावाने, हा अत्यंत आनंददायक, आशादायक आणि उत्साहवर्धक आहे. बदललेली पुरुष प्रतिमा याबद्दलचं एक परिसंवाद हा ऐकायला मिळाल्या. अतिशय प्रगल्भ आणि विचारवंत अशा लोकांनी त्यात सहभागी घेतलेला होता आणि त्याचा प्रभाव या ठिकाणच्या सगळ्या माहोलमध्ये फार चांगला जाणवला. एवढ्या मोठ्या संख्येने लोक पुस्तकं विकत घेत आहेत, वाचत आहेत आणि त्याच्यावर चर्चा घडून येते आहे,
याचा मनाला खूप आनंद झाला. ह्या फेस्टिवलमुळं, बुक फेस्टिवलमुळं, पुस्तक महोत्सवामुळं निश्चितच लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये पुस्तक वाचण्याचे पुन्हा एक आपल्याला लाट येईल असं वाटतं आणि खूप चांगली गोष्ट आहे समाजासाठी, कारण वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी त्या निमित्ताने लिटरेचर फेस्टिवल बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळे वक्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असतील, भारतीय राष्ट्रीय दर्जाचे असतील, हे येऊन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात की वेगवेगळ्या विषयावर, मग तो सामाजिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक असेल की येणाऱ्या औद्योगिक वगैरे असेल, या सगळ्या गोष्टीचा इथे उहापोह होतो. आणि ते पुस्तकाच्या स्वरूपाने, पुस्तकामध्ये काय मांडण्यात आलेलं आहे, पुस्तकांमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, पुस्तक किती महत्त्वाचं आहे, हाच या ठिकाणचा मूळ उद्देश आहे. आणि हा मूळ उद्देश या ठिकाणी मला वाटतं की पुणे फार लागणार आहे. या महोत्सवामुळे शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे शहर आता पुस्तकांची, वाचनाची ज्ञाननगरी बनलं आहे